जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। रसिक हो नमस्कार. सहर्ष सादर करीत आहोत ज्ञान साधना गीत. कवी प्राध्यापक प्रवीण दवणे, संगीत विनय राजवाडे. शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. सत्य शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर. गुरु शिष्याच्या नात्यामधली प्रतस्थ मन साधना. सदैव उजळो आपुली ज्ञान साधना. ज्ञान साधना. अज्ञानाचा तमः सारुण विश्वात्मक स्वर येई उजळून. अज्ञानाचा तमः सारुण विश्वात्मक स्वर येई उजळून. शूरवीर संतांचे पूजन जागविते चेतना.
मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा करतो. पण आज 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आभासी रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे. आमच्या महाविद्यालयाला 40 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्लोरियस पोर्टीच्या अंतर्गत आमच्या महाविद्यालयात करत आहोत. आज आपल्या या कार्यक्रमाला मराठी कवी व अभिनेते किशोर कदम अर्थात सौमित्र हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे तसेच तमाम रसिक वाचक प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपले प्राचार्य डॉक्टर हेमंत चित्ते सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. तेव्हा या आभासी मंचावर मी प्राचार्य डॉक्टर हेमंत चित्ते सर यांना आमंत्रित करते. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी आजचे पाहुणे श्री किशोर कदम, आपल्या महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशचंद्र प्रधान, सर्व व्यवस्थापन सदस्य, माझे सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांचे मनापासून स्वागत करतो. मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. मराठीतील प्रसिद्ध लेखक कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान विशेष आहे. तसेच मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळावा म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा कार्यक्रम आणि तरीही मी गप्पा एका अवलिया कलावंताशी अर्थात सुप्रसिद्ध अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्याशी. या कार्यक्रमाचे आयोजन आज मराठी विभागाने मराठी भाषा दिनाचे निमित्त साधून केले आहे. या कार्यक्रमात किशोर कदम यांचे सतीश प्रधान यांचा महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करताना मला मनस्वी आनंद होतो. गेल्या 3-3.5 दशकापासून किशोर कदम अर्थात सौमित्र हे नाव मराठी सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात शीर्षस्थानी असलेले नाव आहे. त्यांच्यातील कलावंताने मराठी कलासृष्टीला त्यांची उचित अशी दखल घ्यायला भाग पाडले आहे. आजवर त्यांनी विविध वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तर साकारल्यात, शिवाय त्यांची कविताही त्यांच्या अभिनयाप्रमाणे अनवट वाटा शोधत राहिली आहे. किशोर कदम यांच्यातील अभिनेता कसा घडला, कवी कसा घडला, त्यांचा प्रवास कसा झाला याविषयी ते आज विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहे. त्यांच्यातील संघर्ष, रोमहर्षक घटना, प्रसंग, कवितेविषयीच्या त्यांच्या धारणा, चित्रपट, नाटक, साहित्यिक यांच्यासारख्या निरनिराळ्या कला प्रकारामध्ये त्यांनी स्वतःला कसे सिद्ध करत नेले आणि अवघे मराठी रसिक वाचक यांच्या योगदानातून कसे समृद्ध होत गेले याचे दर्शन आजच्या मुलाखतीवरून आपल्याला घडणार आहे. मराठी विभागाने आयोजित केलेल्या ग्लोरियस पोर्टीच्या आजच्या 33व्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि हा संवाद आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मराठी विभागाचे अभिनंदन. तसेच कार्यक्रमासाठी हे आभासी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार. ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्यापर्यंत छानरित्या पोहोचू शकला त्या ग्लोरियस पोर्टीच्या तांत्रिक समितीचे विशेष आभार. धन्यवाद. आपले आजचे पाहुणे तुम्हाला परिचयाचे आहेतच याची मला खात्री आहेच, पण आपल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी त्यांचा परिचय आवश्यक आहे. म्हणून मी आता मंगेशला विनंती करते की त्याने आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. किशोर कदम अर्थात सौमित्र हे मराठी कवी व अभिनेते आहेत. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे.
अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमात त्यांनी आपली कामाची छाप पाडली आहे. नटरंग, जोगवा, फॅन्ड्री अशा अनेक चित्रपटातील कामाबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. तर असे हे संवेदनशील मनाचे कवी अभिनेता आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मी आता फार वेळ न घेता कार्यक्रमाची पुढील सूत्रे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा पवार मॅडम यांच्याकडे देते. नमस्कार. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाला यंदा 40 वर्ष पूर्ण होत आहेत. ठाण्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाची संस्था असा तिचा लौकिक आहे. आपल्या महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासामध्ये आदरणीय सतीश प्रधान सरांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा किती मोठा आणि मौलिक वाटा आहे हे आपण सगळे जाणतोच. 40 वर्षांची वाटचाल करणं म्हणजे कॅलेंडरची फक्त पानच उलटत जावीत, वर्षामागून वर्ष नुसतीच पुढे सरकत जावीत, सरकत राहावीत असा हा प्रवास नक्कीच नव्हता. खरं तर तो प्रवास सुंदर होता अशीच आपल्या सर्वांच्या मनात भावना रुंजी घालत असणार हे मी जाणते. आदरणीय प्रधान सरांना आणि हे महाविद्यालय ज्या संकल्पनेवर उभं राहिलं आहे त्याला साथ देणाऱ्या त्यांच्या अनेक सहकार्यांनी अत्यंत कल्पकतेने, दूरगामी विचार करून, सामाजिक बांधिलकीच्या व्यापक अशा साक्षीभावाने या महाविद्यालयाची वीट बांधली आहे आणि त्यांना सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सुहृदांनी तितकीच मनपूर्वक साथ दिलेली आहे. सर्वांच्या अविश्रांत परिश्रमातून साथी हात बढाना म्हणत म्हणत हे महाविद्यालय आज एक महत्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं आहे. 40 वर्षांपूर्वी जे रोपटं या सगळ्या महानुभावांनी लावलं त्याला फुटलेल्या आणि सुदूर पसरलेल्या पारंब्याही आज आपण अनुभवतो आहोत. त्याला तितकाच सक्षमतेने विस्तार व्हावा, या महाविद्यालयाचा तितकाच सक्षमतेने विस्तार व्हावा यासाठी आपल्या महाविद्यालयाचे युवा नेतृत्व श्री कमलेश प्रधान सर हेही झपाटल्यागत ओतप्रोत ऊर्जेने आपल्या महाविद्यालयामध्ये परंपरा आणि नवतेचा अनोखा मिलाफ घडवीत महाविद्यालयाला पुढे नेऊ पाहत आहेत. प्रगतीचे अनेक मार्ग प्रशस्त करत त्यांना साथ देणाऱ्या मानसीताई प्रधान, खजिनदार श्री सतीश सेठ सर, व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उल्लेखाशिवाय मला पुढे जाता येणार नाही. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बघता बघता 40 वर्ष पूर्ण केली आहेत आपल्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने. 40व्या वर्षपूर्तीचं हे सुंदर निमित्त साधून महाविद्यालयाने तुमच्यासाठी, तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून 40 ऑनलाईन व्याख्यानांचा घाट घातला आहे. त्यातलं आजचं मराठी विभागाने आयोजित केलेलं हे 33वं पुष्प. आज मराठी भाषा दिवस आहे. मी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते. आजच्या या महत्वाच्या दिवसाचं औचित्य साधून आपण मराठीतले ख्यातनाम कवी आणि चित्रपट, नाटक, सिरियल्स या तिन्ही माध्यमातून अत्यंत लीलया वावरणारे, आपल्या अष्टपैलुत्वाचा अमिट असा ठसा उमटवणारे आणि कवी म्हणूनही एक वेगळी वाट चोखाळणारे किशोर कदम, ज्यांना आपण सौमित्र या नावाने ओळखतो, त्यांना आज आपण इथे निमंत्रित केलेलं आहे. खर तर अत्यंत बिझी असं त्यांचं शेड्यूल आहे. त्यांच्या या अतिशय व्यग्र अशा कार्यभारातून त्यांनी आपल्यासाठी त्यांचा अमूल्य असा वेळ देऊ केला आहे. त्यासाठी मी त्यांचे सुरुवातीलाच आभार मानते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोच आहोत. तत्पूर्वी प्रभारी प्राचार्य डॉक्टर हेमंत चित्ते सर, IT विभागाचे आमचे सर्व सहकारी यांचेही मी आभार मानते. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय, म्हणजे खरं तर असं म्हणायला हवं की इतके हात लागले आहेत आजच्या या कार्यक्रमाला, यास्तव त्या सर्व कर्त्या हातांचा
कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते आणि आजच्या संवादाला मी प्रारंभ करते. किशोर, खूप खूप स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. मी लगेच नमस्कार. सुरुवात करते, एक प्रश्न विचारते. आपल्यामध्ये एक कवी आहे याची जाणीव ही नेमकी कधी झाली? म्हणजे मी अनेकदा वाचलेला आहे आणि अनेक काही मुलाखती पण तुमच्या पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत आणि मागच्याही काही अनेक मुलाखतीमध्ये बोलताना तुम्ही म्हटलं होतं की कसलीही घरामध्ये पार्श्वभूमी नव्हती किंवा त्या प्रकारचं एक अनुकूल वातावरण नव्हतं, पण तसं नसतानाही सौमित्र कसा घडला? हे सौमित्र घडण्याचा जो एक पहिला टप्पा म्हणता येईल, तो टप्पा नेमका कसा होता, काय होता? आमच्या घरामध्ये कविता वगैरे लिहिणारं तसं कोणी नव्हतं. पण नंतर एखाद्या सिनेमाचं म्हणजे सस्पेन्स उघडावं तसं काही वर्षानंतर मला एक गोष्ट कळाली. ती मी नंतर सांगतो. पण लहानपणी म्हणजे आता जरी मी इतकं कॉन्फिडेंटली तुमच्या समोर बोलत असलो, तरी सुद्धा लहानपणी मी अतिशय बुजरा असा माणूस होतो. मला स्वतःच्या दिसण्याचा खूप कॉम्प्लेक्स होता आणि माझ्या आवाजाचा खूप कॉम्प्लेक्स होता. माझा आवाज बायकी होता. माझा आवाज वरच्या पट्टीतला होता. ज्या लोकांनी जोगवा नावाची फिल्म पाहिली असेल, त्या जोगवामध्ये मी तृतीय पंथाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जो सूर वापरला आहे साधा पट्टी जवळचा माझा आवाज होता, परंतु माझ्या सुदैवाने मला माझे गुरु सत्यदेव दुबेजी भेटले आणि चांगल्या गुरुला पहिल्या भेटीतच शिष्याचा मुख्य प्रॉब्लेम लक्षात येतो, तसं त्यांच्या लक्षात तो आला आणि त्यांनी अक्षरशः ओढून 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 माझा सूर खाली आणला. तर माझ्या आवाजाचा, दिसण्याचा, आर्थिक परिस्थितीचा, हुशार नसण्याचा हा सगळाच कॉम्प्लेक्स होता मला आणि मला नेहमीच असं फिलिंग असायचं की आपण कोणाला आवडत नाही आहोत, आपण नको आहोत कोणाला म्हणून. आणि म्हणून तसा एकटा एकटा असायचो मी, कोणाशी फारसं कम्युनिकेशन व्हायचं नाही. आमच्या इकडे खारदांड्याला समुद्रकिनारी एक शंकराचं मोठं देऊळ आहे, जे कोकणात जशी अशी मोठी देऊळ असतात तसं एक देऊळ आहे. आणि त्या देवळामध्ये मी अभ्यास करायला वर्षानुवर्ष जायचो. एक दिवस अभ्यास करत असताना आज मी 9वी-10वीत असेल. अभ्यास करत असताना खूप कंटाळा आला आणि अचानक माझ्या कानावर काहीतरी एक कोणीतरी रियाज करते असा स्वर माझ्या असे कानावर पडले आणि अचानक लक्षात आलं की वर्षानुवर्ष आपल्या कानावर हे सूर पडत होते, पण आपण कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आता कसं काय लक्ष गेलंय आपलं? वर्षानुवर्ष कुणीतरी इथे रियाज करतंय हे आपलं लक्षात कसं नाही आलं? आपण एखाद्या जागेमध्ये जातो आणि त्या सभोवतालच्या आवाजांमध्ये आणि सभोवतालामध्ये इतके गुंगून जातो की आजूबाजूला इतक्या सूक्ष्म गोष्टी असतात, ज्या अतिशय सबकॉन्शियस माइंड सारख्या मागे आपल्या वावरत असतात, पण आपलं लक्ष गेलेलं नसतं. तसं त्या रियाजाकडे माझं कधी लक्ष गेलेलं नव्हतं. म्हणून मला कंटाळा आला होता म्हणून मी ती पुस्तकं ठेवली आणि ते मोठं तसं देऊळ आहे. तर मी त्याचा माग काढत एके ठिकाणी पोहोचलो. एक पडकी इमारत होती, देवळाच्या परिसरातच होती, खूप झाडी होती आणि त्या पडक्या इमारतीमध्ये एक माणूस रियाज करत बसला होता. असा मस्त कोळी माणूसच होता. मला नंतर कळालं की त्यांचं नाव ज्ञानेश्वर डोगरा. ते तानपुऱ्यावर रियाज करत होते आणि ते रियाज करत असताना त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी रियाज थांबवला नाही. बस अशी खूण केली. मी खाली बसलो आणि एक 5-10 मिनिटांनंतर त्यांनी तानपुरा थांबवला आणि म्हणाले की तू इथं अभ्यास करतोस, तर मी वर्षानुवर्ष पाहतोय तुला, पण कितवीत आहेस? मी सांगितलं वगैरे. बरं बरं. गाणं लिहितोस का? असं त्यांनी अचानक मला विचारलं. मी म्हटलं नाही, गाणं नाही. लिहिशील का? तर मी म्हटलं असं कसं लिहिणार ना, मला काही माहितीच नव्हतं गाणं असं लिहायचं. शालेय कविता वाचलेल्या होत्या, पाठ होत्या, आवडत होत्या, म्हणत होतो, काहीतरी कळत होतं, काही कळत नव्हतं. पण ते म्हणाले गाणं लिहिशील का? मी म्हटलं मी लिहिलेलं नाही कधी. ते म्हणाले प्रयत्न कर. म्हटलं कसं लिहायचं? मग त्यांनी एक सुरावट म्हणून दाखवली मला. म्हणजे आ करून एक सुरावट म्हणून दाखवली आणि ती एक कपलेट होती.
कपलेट होती, 2 सुरावटी सारख्या होत्या, 2 मीटरच्या सारख्या सुरावटी होत्या. आणि ते म्हणाले आता तू म्हण. आणि ती सुरावट ते कपलेट त्यांनी माझ्याकडून तिथे रियाज करून घेतलं. त्याला 15 मिनिटं गेली. 15 मिनिटात माझ्या गळ्यात ते बसवलं. बरं. आणि ते म्हणाले आता ह्याच्यात शब्द लिह, याच्यात शब्द भर. हम्म. मी म्हटलं ठीक आहे, मी येतो, ते 5-10 मिनिटात येतो. मी परत माझ्या वह्या पुस्तकं ठेवलं, तिकडे आलो आणि ती सुरावट गुणगुणत होतो. आणि मला जे काही सुचलं ते त्याच्यामध्ये मीटरमध्ये लिहिलं मी. आणि 10 मिनिटांनी मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं हे घ्या, हे लिहिलंय मी. त्यांनी ते असं पाहिलं आणि ते मनातल्या मनात त्यांनी गायलं असावं. आणि मग अचानक तानपुरा सुरू केला आणि त्यांनी त्या 2 ओळी म्हटल्या. म्हणजे बरं. आपण लिहिलेलं कोणीतरी समोरचा गातो आहे. हा काटा आयुष्यात पहिल्यांदा मला तेव्हा आला, की मी लिहिलेला हा माणूस गातोय चक्क. अशा माझ्या गाण्याची सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं, की तिथून कुठेतरी कवितेची पहिली सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतरच्या जगण्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्लेक्सेस होतेच. तर प्रज्ञाजींनाही माहिती असेल, की आपण शेवटी पुस्तकांकडे वळतो आणि कागदाकडे इनएव्हिटेबली वळतो आणि आपलं म्हणणं कागदाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तिथून कुठेतरी कवितेची सुरुवात झाली असावी. परंतु यमक छंदातली कविता आणि गाणं हे तिथून सुरू झालं असं मला वाटतं. आणि मला नेहमी असं वाटत आलं काय, की कवी कितीही मोठा हो, कितीही मुक्त छंद लिहो, कितीही बक्षीस मिळो, पण एक साधं चांगलं गाणं ज्याला लिहिता येत आलं नसेल, तर त्याच्या कवितेला काही अर्थ नाही असं मला वाटतं. किशोर, आता जे तुम्ही सांगितलं खूप वेगळा अनुभव आहे. आणि आपण लिहिलेले शब्द म्हणजे तुम्ही लिहिलेले शब्द हे कुणीतरी हम्म, उच्चारत आहे किंवा कुणीतरी म्हणत आहे. आणि त्यातून जो एक हम्म. रोमांच किंवा त्यातून एक जो वेगळी एक अशी अनुभूती जाणवली. पण हाच मुद्दा मी थोडा पुढे नेते, की हे झालं कवितेच्या बाबतीमधलं, की कविता सुचणं, कविता स्फुरणं, ती कागदावर येणं, कुणीतरी म्हणणं. पण मग अभिनयाची निकड किंवा आपल्यामध्ये एक अशा प्रकारचा अभिनेता दडलेला आहे, एक आपल्यामध्ये एक राजहंस दडलेला आहे. हे कधी उमगलं किंवा ती जी स्वतःला होणारी जी भेट आहे या बाबतीतली, ती कधी उमगली? तुम्ही हा जो प्रश्न मला विचारला, तोच प्रश्न मी शब्दच्या एका दिवाळी अंकासाठी नसिरुद्दीन शहाची मुलाखत घेतली होती तेव्हा त्याला विचारला होता, की तुला पहिल्यांदा तुझ्यातला अभिनेता किंवा गवसला, हा, आणि कोणाला कसा गवसतो. तेव्हा त्याने जो उत्तर दिलं होतं ते सगळ्या अभिनेत्यांसाठी आहे, चांगल्या अभिनेत्यांसाठी असं मला वाटतं. त्याने असं म्हटलं होतं, की जगामधले जेही ग्रेट ऍक्टर्स आहेत, जे इतके गुड लुकिंग नाही आहेत, जे स्टार सारखे दिसत नाहीत, हिरो सारखे दिसत नाहीत, आणि तरी सुद्धा चांगले ऍक्टर्स आहेत, त्या प्रत्येकाला लहानपणी काहीतरी कॉम्प्लेक्स होता आणि त्या कॉम्प्लेक्स मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये तो अभिनेता होऊन बसतो. कारण लहानपणी त्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असतं. त्याला असं वाटत असतं, की सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घ्यावं, कोणीही माझं ऐकून घेत नाहीये, कोणाचंही माझ्याकडे लक्ष नाहीये. अरे मी कुणीतरी आहे, माझं अस्तित्व आहे, मी असाच कुणीतरी नाहीये निग्लेक्ट करण्यासारखा, एक व्यक्ती म्हणून मी आहे तुमच्या आसपास. हे सगळं त्याच्या आतमध्ये कालवा कालव चालू असते आणि त्याच्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये ही ट्रायज टू बिकम सेंटर ऑफ अट्रॅक्शन एव्हरी टाइम. ही ट्रायज टू इम्पोज हिज थॉट्स ऑन अदर्स, की तुम्ही ऐका, हे माझं म्हणणं आहे, तुम्ही प्लीज ऐका. आणि त्याच्यातून तो अभिनेता होतो. असं जागतिक जे जे चांगले अभिनेते झाले त्या सगळ्यांच्या बाबतीत, आणि हे खरं आहे असं मला वाटतं. सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना मी कविता पाठ करायचो. मला लीला बांदिवडेकर मॅडम आणि मंगला आठलेकर मॅडम मराठी शिकवायला होत्या. कवितेची गोडी खरं तर त्यांनी माझ्यामध्ये पेरली, लावली मला. आणि कविता म्हणत असताना ती भाषा, तो रिदम
स्वतःच स्वतःला ऐकू येत होता आणि आपण अशा प्रकारे कविता म्हणू शकतो आणि मजा येते कविता म्हणायला. आनंद खूप एन्जॉय करतोय आणि कधीतरी चुकून कोणातरी ऐकवतो पण आहे कविता आणि त्याच्यानंतर मग नाटकातले मोनोलॉग पाठ करायला लागलो मी कारण समोर कुणीच नसायचं. हा एकट्याचं एकल्याला म्हणायला काय जातंय म्हणून मग नटसम्राट किंवा गुड बाय डॉक्टर किंवा दिलीप परदेशीची एक एकांकिका होती त्याच्यातलं असे 4-5 पीसेस मी तयार केलेले होते आणि तेच ते पीसेस घेऊन मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन मध्ये मोनो ऍक्टिंग स्पर्धेला जायचो आणि प्रत्येक ठिकाणी मला बक्षीस मिळायचं कारण ते इतकं बसलं होतं तोंडात आणि शरीरामध्ये. तर एक दिवस मला लीला बांदिवडेकर म्हणाल्या की तुला जिथेही मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशनला पाठवलेलं आहे तिथे तू बक्षीस मिळवलेलं आहे हे बरोबर आहे परंतु समोर कोणीतरी पाहिजे ना तुझ्यामध्ये ऍक्टर बनण्याची काहीतरी असण्याची एक क्षमता मला दिसतेय. तू कुठल्या तरी चांगल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली तू काम करावंस असं मला वाटतं. तर तुला चांगलं शक्यता निर्माण होऊ शकतात तुझ्यामध्ये. आणि मी म्हटलं की मला सत्यदेव दुबेंकडे जायचं आहे. पण सत्यदेव दुबेंकडे फक्त हायफाय लोकच जाऊ शकतात. गोऱ्या गोमट्या पोरी मी पाहिल्या होत्या त्यांच्या रिहर्सलमध्ये सुनीला प्रधान, राजश्री देशपांडे अशा रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी असे छबिलदास मध्ये रिहर्सल करताना पाहिलेले आहेत मी आणि दोघेजी त्याच्यावर ओरडत आहेत आणि मी दारामागून बघतोय म्हटलं अरे यार काय त्यांचं नाटकही वेगळं. तर मला त्यांच्याकडे जाण्याची एक सुप्त इच्छा सबकॉन्शियस इच्छा होती. मला माहिती होतं की मी तिथे नाही पोहोचू शकणार कारण माझं स्कूल माझी पोहोचच नाही तिथपर्यंत. त्या प्रकारचं नाटक मी पाहिलं होतं पण मला कसं मी शिवाजी मंदिरचं नाटक पाहिलेलं आणि हे नाटक वेगळं आहे पण हे काहीतरी जवळचं वाटतंय वेगळं वाटतंय आणि हे मोठे लोक आहेत हे काहीतरी वेगळ्या प्रकारचा अभिनय वेगळ्या प्रकारचं नाटक आहे पण तिथपर्यंत आपण कसे पोहोचणार असं काहीतरी माझ्या मनात होतं. पण लीला बांदिवडेकर म्हणाले त्यात काय आहे? माझ्या घराच्या समोर सत्यदेव उभे राहतात ते आमच्याकडे चहाला येतात कधी कधी सकाळी दुपारी जेवायला येतात तर माझ्या परिचयाचे आहेत. मी तुला घेऊन जाते आणि माझी सगळी मोनो ऍक्टिंगची सगळी सर्टिफिकेट घेऊन गठ्ठा मी मॅडम बरोबर दुबेंकडे गेलो. दुबेंनी ते असा गठ्ठा पाहिला म्हणले हे क्या तुम एक्टर बनना चाहते हो तो तुम तो एक्टर हो कितने सर्टिफिकेट्स मिले हैं तुमको लेकिन इससे ऍक्टिंग नहीं होती आणि असं म्हणून त्यांनी तो गठ्ठा बाहेर फेकून दिला. ते म्हणले ठीक आहे कल से जॉईन हो जाओ. तेव्हा श्याम मनोहरांचं हृदय नाटक त्यांचं चालू होतं आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं कि इमीडिएटली तुमको रोल नहीं मिलेगा कुछ साल तुमको रुकना पडेगा बॅक स्टेज करना पडेगा आणि अशा प्रकारे मी सत्यदेव दुबेंच्या ग्रुपमध्ये एंटर झालो. मला असं वाटतं की माझ्या रंगाचा माझ्या बॅकग्राऊंडचा मी ज्या 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 पार्श्वभूमीतून आलो ज्या झोपडपट्टीतून आलो त्या कल्चर मधला पहिला मुलगा असावा जो सत्यदेव दुबेंच्या ग्रुपमध्ये आला होता. तिथे सगळ्या मलबार हिलच्या पोरी वगैरे गाडी बिडी घेऊन यायच्या सुनीला प्रधान होत्या सगळं सगळं असं हाय फाय चकाचक होतं आणि मी तिकडे एक असा छोट्याशा उंदरासारखा शिरलो होतो आणि नंतर मग मी त्यांच्याकडे दुबेजींकडे लोक साधारणतः 3-4 वर्षात पळून जातात. त्यांना सहन होत नाही किंवा त्यांना वाटतं की अभिनय आला आपल्याला आणि मग ते बाहेर करतात. परंतु मी तो गेलो आणि मी सलग 15 वर्ष त्यांच्याकडे राहिलो. गुरु शिष्य परंपरेप्रमाणे मी त्यांच्या फ्लॅट मध्ये राहिलो त्यांच्या बरोबर राहिलो आणि अक्षरशः गुरु शिष्य परंपरेप्रमाणे मी सगळं त्यांचं ऐकलं सगळं केलं आणि थोडासा बरा अभिनेता झालो असं मला वाटतं. खूप विलक्षण आहे हे सगळं. आता जे तुम्ही म्हणालात की सत्यदेव दुबेंकडे येणारे जी सगळी कलावंत मंडळी होती किंवा त्यांची जी सगळी पार्श्वभूमी होती ती खूप वेगळी होती. विचारायचे किशोर की साध्या शब्दात बोलायचं तर तुमची माती कोणती म्हणजे तुम्ही नेमके कुठले आहात किंवा तुमचा जो भौगोलिक आणि सांस्कृतिक आणि भाषिक असा जो परिसर आपण म्हणतो तर तो नेमका कोणता आणि त्याचा तुमच्या सर्जनशीलतेशी नेमकं काय नातं आहे?
मी लहानाचा मोठा मुंबईमध्ये खारदांडा नावाच्या कोळी वस्तीमध्ये झालो. आणि सगळे कोळी मित्र होते माझे. आणि त्यांच्यामध्येच लहानाचा मोठा झालो. आयुष्यामध्ये जे काही पहिल्यांदा केलं ते सगळं त्यांच्याबरोबर केलं. आणि मला असं वाटतं की 7वीच्या पुढे मी हे 8वी, 9वी, 10वी जे काही गेलो, तो मी एकटाच होतो ग्रुपमध्ये. बाकी सगळे असे कोळी मित्र होते माझे. आणि लहानपणापासून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत समुद्र, समुद्र आणि समुद्र असायचा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर समुद्रावर जायला लागायचं. तेव्हा खारदांड्यामध्ये ती अशी व्यवस्था नव्हती. आणि समुद्र किनारी खेळायला, क्रिकेट खेळायला, म्हणजे एक चौपाटीला पोहोचायचो. सगळं समुद्र सतत असायचा आणि मला वाटतं त्या समुद्राची काहीतरी एक जादू, क्रिएटिव्हिटी माझ्यावर झाली असावी आणि तिथून कुठून तरी त्या क्रिएटिव्हिटीला सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. पण कट टू सिनेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर मलाही विचार येत होता की हे मी करिअर करावं किंवा अजूनही माझं करिअर याच्यात आहे असं मला माहिती नाही. आय एम स्टील कन्फ्युज की खरंच माझं हे काम आहे का? पण ते झालं. आणि काही लोक ठरवतात लहानपणापासून मी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार, मी पायलट होणार, मी अमेरिकेला जाणार. पण मला काय करायचं हे माहीतच नव्हतं, कधी ठरवलंच नव्हतं. जसं जसं होत जाईल तस तसं करत गेलो. एक दोनदा नोकरीचाही प्रयत्न केला. बाय द वे मी बँड्रा स्टेशनला बुकिंग क्लर्क म्हणून रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. आणि जर मी थोडीशी तग धरली असती तर आज मी कुठल्या तरी रेल्वे स्टेशनचा स्टेशन मास्टर असतो किंवा मोठ्या पदावर असतो. कारण मला जवळजवळ परमनंट नोकरी होती ती. बँड्राच्या रेल्वे स्टेशनवर बुकिंग काउंटरवर मी तिकीट द्यायचो. तेव्हा ते असं काढून द्यायचे तिकीट, तुम्हाला माहिती असेल ते. तर ते द्यायचो. तर एक दिवस माझ्या नाटकाची तालीम होती आणि माझी ड्युटी चेंज होणार होती दुपारी 12 वाजता. सकाळी 7ला मी विंडोवर बसलेलो होतो आणि माझ्या नाटकाची रंगीत तालीम होती ज्याच्यामध्ये माझी जवळजवळ प्रमुख भूमिका होती. आणि मला जो रिप्लेस करणार होता त्याला मी सांगितलं होतं की उद्या माझ्या नाटकाची तालीम आहे, परवा शो आहे, तर 2 दिवस मी नसणार आहे नंतर, तर तू वर कर. त्या दिवशी 12 वाजले तो माणूस नाही, 12:15 वाजले आला नाही. मी 12:15-20ला माझ्या बॉसकडे गेलो आणि म्हटलं की माझ्या नाटकाची तालीम आहे, तिकडे थांबले असतील सगळे, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही. तर मी तो म्हणाला, ऐसा कैसा, वो विंडो छोड़ के कैसा जा सकता है, तुम उधर उधर टिकट कौन देगा, खाली थोडी बंद कर दूं क्या तुम्हारे लिए, तुम्हारे नाटक के लिए. तर मी परत येऊन बसलो. परत अर्ध्या तासाने मी तिकीट तिकीट दिली. पण मग त्या माणसाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, काही झालं नाही. तेव्हा मोबाईल नव्हते. मला कळेना काय करायचं. 1 वाजता काय झालं कोणास ठाऊक, सगळे पैसे एकत्र केले. मी म्हटलं ये आपका पैसा, मैं जा रहा हूं. आणि मग मी गेलो तालमीला आणि नंतर परत कधीच नोकरीला गेलो नाही. आणि त्याच्यानंतर आयुष्यात परत कधी कुठे नोकरी करावी असं वाटलं नाही किंवा तसं झालं नाही. जसजसं होत गेलं तसतसं मी करत गेलो. कट टू काही वर्ष नाटकात काम केल्यानंतर एक दिवस मला काहीतरी असं झालं होतं. मी आजारी होतो. मी घर छोटं होतं, असं झोपलो होतो. माझी आई खाली तांदूळ नेसत बसली होती. संध्याकाळची वेळ होती आणि अचानक आईने बोलायला सुरुवात केली की तुला माहिती का हा फोटो कोणाचा. माझ्या वर माझ्या आजोबांचा फोटो लावलेला होता, जे पगडी वगैरे घातलेली. मला अजून आठवतात, आजोबा गोरेपान होते आणि मस्त उंच धडंग होते. तर मी म्हटलं, हो आजोबा, ते कोण होते माहितीये का? मी म्हटलं, हो माहिती नाही कोण होते, पण आजोबा माझे हो. ते म्हणाले, आई म्हणाले ते तमासगीर होते, तमाशामध्ये काम करायचे. आणि आपली 7-8 दुकानं होती. आणि दादरला हे आपल्या तात्यांचं जे दुकान आहे ते आपलं दुकान आहे ऍक्च्युली, पण ते चालवायला त्यांना दिलेलं आहे. आणि या तमाशाच्या नादामध्ये तुझ्या आजोबांनी 5 लग्न केली आणि तुझे वडील हे पहिल्या बायकोचा मोठा मुलगा आहेत आणि त्या तमाशापायी सगळं असं गेलेलं आहे.
आणि मग माझ्या अचानक लक्षात आलं की अरे मला हे असं का वाटतंय की माझ्यामध्ये हे आहे का, हे करू शकतो, ही शक्यता आहे, मला हे का करावंसं वाटलं. याचं उत्तर मला कदाचित त्या दिवशी त्याच्यामध्ये मिळालं न मिळाल्यासारखं झालं, पण ही गोष्ट माझ्या मनामध्ये बसून गेली. आणि की मला असं वाटतं की नटरंग मधला जो पांडवा आहे तमाशामधला, होय. तो त्या रक्तामधून तो थ्रेड धरून तो धागा धरून आला असावा असं मला वाटतं. हा. नाही ते आपल्याला पण कधी कधी माहिती नसतं की कुठून कसं ते सगळं आपल्यापर्यंत मागच्या पिढीपासून आपल्यापर्यंत हो. काय कसं मध्ये वाहत असतं. त्यामुळे खूप हम्म. विलक्षण असा हा अनुभव आहे. मला असं गारवाकडे आणायचं आहे म- मला तुम्हाला. मला 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 या संदर्भात आहे ना एक कविता, म्हणजे काय आहे की मला येस. नाटकात काम करताना कविता सुचलेली आहे. म्हणजे गांधी विरुद्ध गांधीच्या शो मध्ये 24व्या का 25व्या शोला शिवाजी मंदिरमध्ये स्टेजवर इंटरव्हलच्या आधी म्हणजे गांधीजींचा आणि हरिलालचा मोठा काहीतरी संवाद आहे, त्याला ते पाठवत नाहीये, स्कॉलरशिप दुसऱ्याच माणसाला दिलेली आहे. आणि हा जाब विचारायला आलेला आहे हरिलाल गांधीजींना की तुम्ही मला का नाही पाठवतात, दुसरं मी तुमचा मुलगा आहे, मला प्रेफरन्स का नाही देतात. आणि मध्ये भक्ती बर्वे म्हणजे बा कस्तुरबांचा रोल करतायत आणि तो प्रसंग चालू आहे. मी लाईन्स बोलतोय, अतुल समोर लाईन्स बोलतोय, आणि अचानक माझ्या डोक्यामध्ये कवितेची एक ओळ येते. आणि मी लाईन्स तर बोलतो आहे, पण कवितेची ओळ येते, परत घोळवत राहतो, आणि नंतर इंटरव्हल झाल्यानंतर मी ती लिहून काढतो. आणि कविता लिहिण्याची प्रोसेस तुला तर माहितीच आहे की कधी 2 ओळी सुचतात, कधी काहीतरी 4-5 ओळी सुचतात, आणि नंतर मग त्या ओळी आपण माशाच्या गळाला जसं भक्ष लावलं जातं आणि मासा येण्याची वाट बघत बसतो, तशी कवितेची येण्याची वाट बघत बसतो आपण. तशी ती कविता झालेली आहे. कधी कधी विंगेमध्ये उभा असताना एंट्री घ्यायच्या आधी कविता झालेली आहे, कधी कधी नाटकाचा सेट लावताना कधी कविता झालेली आहे. ती एक कविता, आणि तरीही मी मधली तुला माहितीच आहे की तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केलं सर. तुझं गाजलेली माझं कविता. लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं, तालमीची ठरलेली वेळ, ठरलेली जागा, ठरलेली दृश्य, ठरलेले संवाद, आणि नंतर मुद्दाम जमवून आणलेला प्रयोग. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. मी वा. बोलतो मी बोलतो नंतर तू, किंवा तू नंतर मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असलेलं, मी काय बोलणार हे आधीच तुला ठाऊक असलेलं, आणि तुझेही शब्द माझ्यात रुंजी घातलेले. कधी कुणी संवाद विसरत, भयानक पॉज, कधी कुणी न ठरलेली मूव घेतं, न ठरलेला गोंधळ, न ठरलेल्या भावनांचे न ठरलेले हावभाव, असंही होतं कधी कधी. कधीतरी अचानक संवाद संपल्यासारखे होतात. स्वतःलाच हास्यास्पद वाटतं, हास्यास्पद वाटतं, केविलवाने हालचाली होतात, पळूनही जाता येत नाही कारण पडदा पडलेला नसतो. काहीतरी होतं मग, प्रयोग पुढे चालला. मग पुढे वा. पुन्हा तेच सुरू, ठरलेलं हसू, ओळखीचे अश्रू, जणू कधी काही घडलंच नव्हतं. खरंच तुझं माझं लग्न आपणच सेट लावून आपणच नाटक केल्यासारखं. हे महेश एलकुंचवारांचं नाटक प्रतिबिंब, त्याचा सेट लावताना पृथ्वीमध्ये सुचलेली कविता आहे. म्हणजे अक्षरशः कॅटवॉकवर वरून मी काहीतरी सोडतोय आणि खालचा सेट पाहिला आणि मला वर कॅटवॉकवर ती कविता सुचली. कधी कविता सुचू शकते तुला माहिती. तर अशा प्रकारे नाटकात काम करत असताना कविता, नाटक हे कवितेचा विषय झालेला आहे, आणि कधी कधी सिनेमा हे सुद्धा कवितेचा विषय झालेला आहे. असं झालं, मला कविता वेगळीच म्हणायची होती पण मी म्हणून वेगळीच दाखवली. ती कविता बाउलमध्ये एक आहे, ती म्हणायची आहे मला की लहानपणी सुरुवात कुठून झाली. लहानपणी कधीतरी आई वडिलांचा हात धरून सिनेमागृहाच्या गुडुप्प अंधारातून, आई वडिलांचा हात धरून
सिनेमागृहाच्या गुडुप्प अंधारातून बॅटरीच्या झोतावर बसलो धडपडत तर समोर चक्क हलती बोलती माणसं दिवसा उजेडी भक्क प्रकाशात, आम्ही मात्र इथे अंधारात. मान वळवून पाहिलं वर तर एका चौकोनातून येत होता एक प्रकाश झोत, सरळ समोर जिवंत होत. तेव्हा कळलं पहिल्यांदा, प्रकाश झोतामागे एक कंदील असतो आयुष्याचा. झोताभोवती मात्र काळोख आवश्यक काही असण्याचा नसण्याचा. लहानपणी मग सार्वजनिक पूजा कार्यक्रमातून गर्दी पाहिली त्या जादूच्या कंदिलानं जमवलेली. लाईटच्या खांबांना बांबूंना चढून वर पडदा बांधताना कुतूहलाचा वारा कधी फोकस कधी आउट फोकस झाला. फुटपट्टीने आल्यासारखा विरळ चौकोन लहान मोठा होत होत समोर आला. कधी उभं शरीर घातलं, कधी 10 पक्षांचे 2 हात कंदिलातून पडद्याच्या दिशेने धावत सुटलेल्या प्रकाश झोतात. तेव्हा कळलं कोलाहलात, आपली काळी सावली पडद्याजवळ जितकी मोठी, लांब गेलं की खूप छोटी. मग लहानपणीच्या जत्रात तंबूतल्या कुबट वासात 4 आण्या 8 आण्यात जितेंद्र धर्मेंद्र शम्मी कपूर कितीतरी हिरोईनी हलवत ऊर जीव तोडून नाचायचे, डोळ्यात स्वप्न वाचायचे. रेळ चढवताना कंदिलावर एकदा फिरवला रेळावरनं हात. रेळ चढवताना कंदिलावर एकदा फिरवला रेळावरनं हात. तेव्हा त्या बोटांना जाणवला होता थरथरणारा साऊंड ट्रॅक. कधी कधी रेळाजवळ उभं राहिल्यावर वाटायचं कुणीतरी गप्प आहे, कुणीतरी बोलतंय, कोणाच्या तरी गाण्यावर कुणीतरी डोलतंय. एकदा कापून टाकलेली निगेटिव्ह जिभेवर ठेवून पाहिली. कापून टाकलेली निगेटिव्ह जिभेवर ठेवून पाहिली. ती चव आजपर्यंत जिभेवर तशीच राहिली. ती चव आजपर्यंत जिभेवर तशीच राहिली. म्हणजे लहानपणी हा प्रत्येकाला अनुभव असेल की तंबूतलं थिएटर ज्यांनी पाहिलं असेल तिकडे अशा त्या निगेटिव्ह कापून असे बाहेर फेकायचे. तर त्याच्यातली निगेटिव्ह कापून एकदा तोंडावर अशी चव पाहिलेली होती. तू पाहिलीस की नाही मला माहिती नाही. तर त्याचा संदर्भ आहे. मला इथून असं वाटतंय जे मगापासून एखाद्या धबधब्यासारखं सगळं जे तुमचं सगळा संवाद आम्ही ऐकतो आहोत आणि असं एक दिसतंय की सौमित्र मधून अभिनेता असण्याचाही शोध लागत गेला आणि स्वतःच्या अभिनयाचा प्रदेश गवसला आणि शब्दांशी खेळणं सुरू झालं. अशी प्रक्रिया म्हणजे आता जसं आत्ताच्या कवितेची जी एक निर्मिती प्रक्रिया सांगितली तुम्ही, आपलं लग्न सेट लावल्यासारखं किंवा मगाशी बोलताना म्हणालात की कुठेही कविता सुचते. विंगेमध्ये सुचते, पहिला प्रवेश सुरू होण्याआधी सुचते. एक म्हणजे कविता लिहितो खरं कागदावर किंवा ती फार नंतरची गोष्ट. पण सतत काहीतरी अस्वस्थता असते, सतत काहीतरी एक जागेपण असतं, सतत एक प्रकारची बैचेनी असते. आमच्या एका विद्यार्थिनीने एक प्रश्न विचारलाय किशोर तुम्हाला. सायली नाव आहे तिचं. ती एस-वाय द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये ती शिकते. मला अनेक जणांनी प्रश्न पाठवलेले आहेत, पण तिचा एक प्रश्न मी घेते, की वेगळा प्रश्न आहे तो. तिने असं विचारलंय, की खूप मोठे आहात तुम्ही, एक मोठ्या ज्याला आपण म्हणतो, की एक बडे मुकाम पर पहुंची हुई हस्ती हो आप. पण कमतरता कधी असं कधी जाणवतं का, की हो ही माझ्यामध्ये ही एक कमतरता आहे किंवा ही उणीव आहे किंवा ही माझी ताकद आहे, ही माझी उणीव आहे. असा एक प्रश्न तिचा आहे. तर आपण आधी तिचा प्रश्न घेऊया आणि मग पुढे जाऊया. मला असं वाटतं की अं, माझा जो अस्ताव्यस्तपणा आहे, काहीही ठरवून कधीच काही झालं नाही, ठरवलं तरी कधी काही झालं नाही आणि मी कधीच काही ठरवू शकलो नाही आणि ठरवलं पण ते झालं नाही आणि तरीही अस्ताव्यस्त जगत गेलो आणि व्हेरी इनडिसिप्लिन्ड पर्सन आय एम. आणि माझ्यामध्ये खूप मोठी कमी आहे असं मला वाटतं आणि मला वाटतं तोच माझ्यातला प्लस पॉइंट सुद्धा आहे. वाह! बरं. हो, मला असं वाटतं तोच माझ्यातला प्लस पॉइंट सुद्धा आहे. पण माणसाने कुठेतरी काहीतरी जरा तरी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आता इतक्या वर्षांनंतर असं वाटतं जरा ठरवलं असतं
तर काहीतरी वेळ झालं असतं. पण जे काही झालंय ते झालंय. आणि प्रत्येकाला मग तू कवी असो, कादंबरीकार असो, अभिनेता असो, नाटककार, चित्रकार, प्रत्येकाला असंच वाटत असतं की आपण ते केलं असतं तर बरं झालं असतं, पण आता जे झालंय ते ठीक आहे. हेच इनएव्हिटेबल होतं, तसं आहे. नाही, मला हे फार भन्नाट वाटलं, की अस्ताव्यस्त असणं ही ही एक उणीव किंवा त्रुटी, पण तीच एका वेगळ्या अर्थाने ताकद पण आहे. तुमच्या सगळ्या एकूण आजवरच्या वाटचालीची हे फार वेगळं आहे आणि या म्हणण्यामध्ये ना खरं तर खूप खोलवर असा आशय दडलेला आहे आणि मला वाटतं ऐकणारे सगळे विद्यार्थी आणि सगळे सुहृद असे प्राध्यापक पण त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावतील. पण कलावंताची असोशी, कलावंताची अस्वस्थता हीच एका अर्थाने त्याला घडवत असते आणि स्वतः कलावंताला खोडत पण पुढे नेत असते. मला असं विचारायचंय, की गारवाने इतकं प्रचंड नाव दिलं, इतकी प्रचंड यशस्वीता दिली म्हणजे कुठेही गारवा कुठे पोहोचलं नाही, सगळीकडे पोहोचलं. म्हणजे उसाच्या गुऱ्हाळात जा, हॉटेलमध्ये जा, तुम्ही प्रवास हा. म्हणजे मला वाटतं किशोर की एका अर्थाने समस्त अशा तरुणाईला ना, जेव्हा प्रेमात पडतात ही सगळी तरुण मुलं-मुली किंवा अगदी प्रौढ सुद्धा, तर त्यांच्या अभिव्यक्तीला एक वेगळे शब्द, एक अतिशय तरलता, एक अतिशय सुंदरता, एक असं रोमॅन्टिक असं असणं जे हवंहवसं वाटतं. हे सगळं प्रातिनिधिकरित्याच ते त्याच्यात आलेलं आहे. आणि प्रचंड पोहोचला आहात तुम्ही त्या गारव्यामधून. पण गीतकार म्हणून इतकी यशस्वीता वाटायला आलेली असताना, खरं तर अगदी सोपा मार्ग होता. अनेक गीतं लिहीत जायचं आणि त्या मार्गावरून पुढे-पुढे जात राहायचं. पण पुन्हा मुक्तछंदाकडे वळण्याचं कारण काय? कारण आणि तरीही मी मधल्या कविता सुद्धा मुक्तछंदातल्या आहेत. बऱ्याचशा, बहुअंशी. आणि आता जो बाऊल हा अतिशय ग्रेट असा संग्रह मराठी कवितेला तुम्ही दिलेला आहे. तो खूप वेगळा आहे. तर मग अ, ती जी रुळलेली जी पायवाट आहे, ती तोडून पुन्हा एका वेगळ्या दिशेने आपण प्रवास करावा. तर ही एका आंतरिक अर्ज मधून झाली का ही सगळी प्रक्रिया? अ, याच्यामध्ये एक खूप बोलण्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातच माझी कपलेट लिहिण्यापासून म्हणजे गाणं लिहिण्यापासून झाली. नंतर मग लक्षात आलं की आपण गाणं लिहू शकतो. नंतर मग लक्षात माझी मिलिंद इंगळे बरोबर ओळख झाली. नंतर माझी अतुल दाते बरोबर ओळख झाली. आणि मी जवळ माझ्या आयुष्यातली काही वर्ष अरुंधतींच्या घरी राहून काढली. म्हणजे माझ्या बरं. आयुष्यामध्ये इतके काही ग्रेट प्रसंग आलेले आहेत, घटना घडलेल्या आहेत, की 7व्या मजल्यावर अरुण दाते राहतात, 3ऱ्या मजल्यावर डॉक्टर लागू राहतात, 2ऱ्या मजल्यावर बासू चॅटर्जी राहतात आणि लहानपणापासून मी समुद्र किनाऱ्यापासून, खारदांड्यापासून मित्रांचा घोळका संध्याकाळी छान छोकी असं पावडर वगैरे तेल बिल लावून केस बीज झुलप करून चालत माझ्या घरात काट रोडहून जिथे समुद्र संपायचा रस्ता वळायचा तिथे थांबायचो. रात्री 7-7:30 पर्यंत अंधार पडेपर्यंत तिकडे असायचो. समोर एक मोठी इमारत होती. त्या बिल्डिंगचं नाव होतं गोल्ड मिस्ट बिल्डिंग होती. आणि त्या बिल्डिंगकडे पाहत पाहत आम्ही बऱ्याच गप्पा मारायचो. पण माझ्या आयुष्यामध्ये कधी या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावर जाऊन मी काही महिने राहील असं मला स्वप्न त्यावेळेला कोणी सांगितलं असतं तर मला खरं वाटलं नसतं. एक दिवस संध्याकाळी असेच आम्ही तिकडे गप्पा मारत उभे होतो आणि अचानक पाहिलं डॉक्टर हा तर पाहिलं चक्क डॉक्टर लागू कुत्र्याला घेऊन असं फिरायला बाहेर गेले होते आणि डॉक्टर लागूंचे सिनेमे पाहिले होते, पिंजरा वगैरे. हॅलो, ऐकू येतंय? होय, मला ऐकू हॅलो. येतंय. येस. हा. आणि मग ते डॉक्टर लागू चक्क समोर असं बघून मला खूप असं काहीतरी वेगळंच फिलिंग आलं. आणि टू काही वर्षांनंतर डॉक्टर लागून बरोबर नटसम्राट मध्ये बूट पॉलिश वाल्याचं काम करायला मिळालं. कटू डॉक्टर लागूंनी
माझा आवडता अभिनेता म्हणून त्यांचा पण आवडता अभिनेता म्हणून हॉलिवूडचा अं, अं, त्या अभिनेत्याची बायोग्राफी त्यांनी स्वतः मला भेट दिली. माझ्या प्रत्येक नवीन नाटकाला डॉक्टर लागू यायचे आणि मी एक अभिनेता म्हणून त्यांना खूप आवडायचो. आणि लमाणमध्ये त्यांनी माझ्यावर काही 4-5 एक वाक्य लिहिलेली आहेत. तर हे मला त्यावेळेला जर सांगितलं असतं कुणी की असं घडणार आहे तर मला खरं वाटलं नसतं. आयुष्य खूप ऍब्झर्ड असतं. कधी काय घडेल काय सांगता येत नसतं. तर कट्टू आपण जाऊया. मी अरुण दातेंच्या घरी असायचो आणि तेव्हा मिलिंद निगळे, मी, अतुल दाते, प्रशांत दामले, मास्टर अलंकार, पल्लवी जोशी आमचा सगळ्याचा ग्रुप होता आणि मी लिहायचो आणि मग चाली लावल्या जायच्या त्याला आणि ग्रुपमध्ये गाणं चालायचं. मिलिंदने खूप चाली केल्या होत्या. एक दिवस अरुण दातेंच्या घरी काहीतरी मोठी पार्टी होती. आतमध्ये सुरेश वाडकर, रवी दाते आणि अरुण दाते असे सगळे, अनुराधा पौडवाल वगैरे आतमध्ये सगळे होते आणि आम्ही बाहेर असं काहीतरी गाणं बजावणं करत बसलेलो होतो आणि माझं एक गाणं मिलिंद गात होता. मागे आमच्या कधी अरुण दाते येऊन उभे राहिले माहित नाही आणि त्यांनी गाणं संपल्यावर विचारलं, "अरे वा, फार सुंदर गाणं आहे. कोणाचं आहे हे गाणं?" तर अतुलने सांगितलं की हे किशोरने लिहिलंय. तर ते म्हणाले, "काय? किशोरने गाणं लिहिलंय?" मी म्हटलं, "हो, मी मी लिहिलंय." "बरं, छान 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 छान." असं करून त्या आतमध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता खारदांड्याला माझ्या घरी फोन नव्हता. बाजूला वाण्याचं दुकान होतं. तो नंबर मी द्यायचा आणि त्याचा आवाज आला, "किशोर, फोन आहे." म्हणून मी तिकडे गेलो. तो फोन उचलला. तर ते म्हणाले, "मी अरुण दाते बोलतोय आणि काल तुझं गाणं मी ऐकलं की ते मी रेकॉर्ड करू इच्छितो. तुझी परमिशन आहे का?" अरे मी म्हटलं, परमिशन आहे का? तुम्ही माझं गाणं गाणार आणि रेकॉर्ड करणार, वा. आणि ते गाणं होतं, दिस नकळत जाई साजरे कळत नाही. आणि त्यांनी ते गाणं हे केलं. त्याच्या आधी गारवा येऊन गेलेलं होतं. गारवाची पण खूप मोठी छान गंमतशीर अशी प्रोसेस आहे. तर हळूहळू मग सिनेमामध्ये गाणं लिहायला पैसे मिळायला लागले. यमक छंदावर हातखंडा बसला, पैसे मिळायला लागले आणि नंतर अ, म, म, शीर्षक गीतं मालिकांची लिहायला लागलं. गाण्यासाठी 3 कडवी असायची, शीर्षक गीतासाठी 6 ओळी असायच्या, पण पैसे तेवढेच मिळायचे, गंमत यायची. आणि सिच्युएशन सांगितली जायची आणि या सिच्युएशन गाणं लिही. परंतु अ, अ, काहीतरी एक वेगळी सेन्सिटिव्हिटी होती माझ्याकडे असं मला वाटतं. म्हणून काहीतरी वेगळं गाणं लिहित जायचं. आणि जेव्हा आणि ऍट द सेम टाइम मी अरुण दाते, अशोक बागवे, महेश केळुसकर, निरंजन उजगरे, प्रकाश होळकर आम्ही कवितांच्या गावाजावे कार्यक्रम करत गावोगावी फिरायचो. त्याच वेळेला बाजूला काहीतरी वेगळी कविता घडते आहे. वेगळी कविता आहे जी यमक छंदातली नाहीये. पण ही वेगळी कविता आहे आणि ती डायरेक्ट अंगावर आदळते आहे. अशा कविता पण वाचायला मिळायच्या. त्याच वेळेला दीपू चित्र हे फार भारदस्त नाव आजूबाजूला फिरत असायचं. कालच रात्री मी मंगेश काळे बरोबर बसलो होतो आणि पठारे सर होते आणि सुमतीबाई होत्या. कालच रात्री ही माझ्या आयुष्यातलं एक खूप मोठं, काही गोष्टी राहून जातात ना, एक गोष्ट राहून गेली याची खंत मला आहे की मी आयुष्यामध्ये कधीच दीपू चित्रेंना भेटू शकलो नाही. आणि दीपू चित्रेंना भेटणं हे मला असं वाटतं की तो एक असा माणूस होता की त्यांचं माझं इतकं सूत जुळलं असतं की मी दुबेजींच्या स्कूल मधला होतो आणि ते दुबेजींचे मित्र होते. दुबेजी आणि दीपू चित्रेंनी एकत्र काही आयुष्याचा काळ एकत्र घालवलेला होता. मी जेव्हा दुबेजींकडे शिकायला होतो तेव्हा ट्रॅव्हलिंग इन अ केज नावाच्या इंग्रजी कवितांच्या पुस्तकांचे, दीपू चित्रेंचे गठ्ठे मी तिकडे पाहिलेले होते. त्या कविता वाचलेल्या होत्या आणि दीपू चित्र हे फार मोठे कवी आहेत आणि ते सिनेमामधलं पण नाव आहे, ते नाटकामधलं, कथेमधलं नाव आहे आणि मी खूप फॅसिनेट असायचो. पण प्रज्ञाजी, मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करू इच्छितो आणि मला खूप वाटायचं की दीपू चित्रेंशी भेटलो ना तर आपली कविता कदाचित थोडीशी, हे जे भीती जाईल या कवितेबद्दलची. आणि मी दीपू चित्रेंना भेटण्याचा प्रयत्न करण्याच्या वाटेवर होतो आणि एक दिवस मराठी मधला एक आता
आहे कवी, मी त्याचं नाव घेत नाही. तो मला एक दिवस बँड्राला भेटला आणि तो म्हणाला, अरे त्या दीपू चित्रणना भेटू नको हं तू, ते खूप चिडलेत तुझ्यावर. तू स्टेजवर कविता वाचतो, सिनेमा गाणी लिहितो, गाणी लिहिण्याचे पैसे घेतो, तर अशा लोकांनी वाट लावली मराठी कवितेची असं म्हणाले, ते कदाचित काहीतरी फेकून बिकून मारतील, तू त्यांना भेटू नको. असं त्या कवीने मला सांगितलं आणि दीपू चित्रेंना भेटण्यापासून मला रोखलं. त्याला माहिती होतं की जर मी दीपू चित्रेंच्या जवळ गेलो की त्याचं महत्व कमी होईल. कारण मी नाटकातला पण होतो, मी थिएटर मधला पण होतो, सिनेमातला होतो, कवितेतला पण होतो आणि दीपू चित्रेंनी मला कविता वाचताना अनेकदा पाहिलेलं होतं, पण माझं धाडस झालं नव्हतं. ते समोर होते जाऊन की असं बोलण्याचं धाड झालं नव्हतं आणि त्याने मला तेव्हा रोखलं आणि दीपू चित्रांना मी आयुष्यात कधीच भेटू शकलो नाही. सांगण्याचा मुद्दा हा. तर अशा प्रकारची कविता बाजूला घडत होती आणि जेव्हा मी निर्णय घेतला की यमक छंदात लिहायचं बंद करायचं, त्यावेळेला एका गाण्यासाठी मला 35,000 ते 40,000 रुपये मिळायचे. वा, बरं. एक गाणं कधी 2 दिवसात लिहून व्हायचं, कधी 8 दिवसात लिहून व्हायचं, कधी पटकन लिहून व्हायचं, कधी कधी पटकन लिहून व्हायचं. म्हणजे जन्म बाईचा खूप घाईचा, हे गाणं महेश मांजरेकरच्या सिनेमातलं आहे. मी आणि गुरु ठाकूर कार्यक्रमासाठी पुण्याला चाललो होतो. सकाळी 11ची वेळ होती आणि घाटामध्ये गाडी चढणार तितक्यात माझा फोन वाजला आणि मी फोन उचलला आणि पलीकडे राहुल रानडे. राहुल म्हणला, किशा, काळ्या काळ्या म्हणतो मला, तू काळ्या, तुला गाणं लिहायचंय आणि हे अशी अशी सिच्युएशन आहे आणि बाईच्या आयुष्याबद्दल आहे आणि हे आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, कधी लिहायचं? तो म्हणाला आत्ता. मी म्हटलं आत्ता? तो म्हणा हो, महेश ऑलरेडी तिकडे शूट करतोय, परवा त्याला त्या गाण्याचं शूटिंग करायचंय आणि महेशने सांगितलं किशोर को बोलते वो लिख देगा. मी म्हटलं मी असं लिहित नाही यार, मला असं सुचत नाही यार, मला वेळ पाहिजे. तो म्हणलं मला माहिती नाही, तो महेशने तुला सांगितलंय आणि त्याने फोन कट केला. मी म्हटलं असं कसं लिहा? मी गुरुला म्हटलं यार हे काय गाणं असं थोडी होतं, या लोकांना कळतच नाही यार, गाणं लिहिणं म्हणजे काय सोपं असतं काय? आणि मी खरंच तसं कधी कधीतरी होतं असं कधी, पण नेहमीच असं होईल असं नाही. पण मग गाडी अशी त्या टोल नाक्याकडे आली, कुठेतरी आम्ही पहिला टोल घेतला आणि ती चिठ्ठी होती माझ्याकडे, ते चिठ्ठी करून मी काहीतरी असं लिहिलं आणि त्या आड्डाओळी लिहिल्या आणि मी ह्याला फोन केला, राहुल रानडेला, म्हटलं घे लिहून. आणि चाली सकट त्यांनी चाल पण असं त्याने मला म्हणून दाखवलं होतं. तर मी त्याच चालीमध्ये त्याला म्हणून दाखवतो, मला अप्रतिम लिहिलंयस यार. आणि लगेच त्याने ते रेकॉर्ड केलं आणि त्या गाण्याला नंतर नॉमिनेशन पण होतं. तर अशी गाण्याची परिस्थिती, इतके पैसे असून सुद्धा ह्या वेगळ्या प्रकारच्या लिहिल्या जाणाऱ्या, जगण्याच्या जवळ जाणाऱ्या, काहीतरी वेगळं समजून सांगणाऱ्या, समजून घेणाऱ्या कवितेमध्ये आपण बघितलं पाहिजे, गांभीर्याने बघितलं पाहिजे असं वाटलं. आणि नंतर मग आजूबाजूला सगळे वेगळं लिहिणारे कवी होते, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, ते वाचण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस अचानक मी ठरवलं की आता आपल्याला सुचलं तरी लिहायचं नाही, कारण तेव्हा गाणी सुचायची, यमक छंदात सुचायचं आणि मग ते आताही सुचू शकतं. गझलही लिहायचो मी, तुम्हाला माहिती आहे. पण मग मला असं वाटतं की मुक्त छंदातल्या कवितेकडे वेगळ्या प्रामाणिकपणे आणि ठरवून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या वेटिंग पिरियड मध्ये 14 वर्षाच्या ह्या बाउल कविता झालेल्या आहेत असं मला वाटतं. आणि त्या संपूर्णपणे वेगळंच काहीतरी मला कळलंय कवितेतलं, ते मर्म आता मी तुम्हाला, असं काही नाहीये, काहीतरी वेगळं आहे जे जगण्याच्या जवळ आहे आणि स्वतःला समजून घेण्याच्या जवळ आहे. आणि अजूनही स्वतःला मी कळलेलो आहे वाटत नाही, म्हणून अजून जवळ जाण्याची साधी सिंपल कविता लिहायची आहे. पण तरी सुद्धा ती कॉम्प्लिकेटेड असू शकते, नसू शकते, असं काहीच आहे असं मला वाटतं. खूप ही जी सगळी प्रोसेस आहे ही खूप वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. फार म्हणजे हे सगळा कार्यक्रम जो मुलं ऐकतायत, विद्यार्थी ऐकतायत, की आता जसं तुम्ही म्हणालात, की अक्षरशः एकेका गीताला 35,000 40,000 म्हणजे एक
व्यावसायिकता आणि त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर जे काही असतं ते असून सुद्धा जाणीवपूर्वक आता असं म्हणाल की कविता सुचते सुद्धा, तशा प्रकारच्या यमकबद्ध कविता सुचतात, गाणी सुचतात. पण जाणीवपूर्वक थांबणं आणि जगणं जे अधिक गुंतागुंतीचं आहे, खूप मिश्र आहे, त्याच्यात अनेक प्रदेश आहेत, त्याचा धांडोळा घ्यायचा, त्या अंगाने आयुष्याच्या अंगाने खरं तर जाण्याची वाटचाल आणि त्यातून तो बाऊल ची एक अतिशय वेगळी कविता आहे ही, मराठीतली ती अवतरली आहे. शेवटच्या 2-3 प्रश्नांकडे वळते आणि एक असं साधं की अभिनयाचं एवढी प्रचंड कारकीर्द आहे, पण कोणत्या भूमिकेने खरंच समाधान दिलं? कोणती भूमिका साकारायला अवघड वाटली? आणि अजून असं आहे का, की मला अमुक एक भूमिका साकारायला आवडेल, असं काही आहे का? मी स्वतःला खरंच खूप नशीबवान अभिनेता समजतो. मला इतक्या व्हरायटीचे रोल करायला मिळाले. म्हणजे श्याम बेनेगलांच्या सिनेमामध्ये, समर नावाच्या सिनेमामध्ये एका दलित अभिनेत्याचं काम करायला मिळालं, प्रमुख भूमिका करायला मिळाली. ज्या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. एक असा अभिनेता, म्हणजे ती भूमिका किशोर कदम या नटाला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती आणि फिल्म मध्ये पण माझं नाव किशोरच होतं. हा, आणि किशोर एका नथू नावाचं कॅरेक्टर करतोय, असा डबल रोल माझा त्याच्यामध्ये होता आणि अतिशय एक्साइटिंग. आणि श्याम बेनेगलकडे पहिल्यांदा मोठा रोल, प्रमुख रोल असलेली भूमिका होती. ती करताना सगळं सर्वस्व ओतून मी ती केली, मजा आली करताना. असं नाही सांगू शकत. म्हणजे फॅन्ड्रीची भूमिका करताना जास्त मजा आली, की नटसम्राट मधली भूमिका करताना जास्त मजा आली, की जोगवा मधली भूमिका करताना जास्त मजा आली, की एक कप चहा मधली भूमिका करताना जास्त मजा आली, की दिठी मधली भूमिका करताना जास्त मजा आली. आता ही जी सगळी सिनेमांची लिस्ट सांगितली त्याच्यामध्ये की इस रात की सुबह नाही किंवा स्पेशल 26, आता ह्याच्यातलं कसं काय निवडायचं मला असं वाटतं. मग तुम्हालाही विचारलं की तुमची कुठली कविता तुम्हाला जास्त आवडते. मला असं वाटतं तुम्ही 1-2 कविता नाही सांगू शकत. जे असं विचारतात की तुमचा एखादं आवडतं पुस्तक, एखादा लेखक, एखादा कवी, एखादा सिनेमा सांगा. आपण तशा प्रकारच्या स्कूलचे आहोत असं मला वाटत नाही. आपल्याला एक गोष्ट आवडूच शकत नाही. आपल्याला अनेक गोष्टी आवडतात आणि आपल्याला अनेक सिनेमे आवडतात, अनेक पुस्तकं आवडतात. तशा माझ्या ध्यासपर्व मधली भूमिका, मगाशी मी सांगितलं, आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यात मी अतिशय अस्ताव्यस्त, इनडिसिप्लिन माणूस आहे, पण माझ्या स्किनला, माझ्यासारखं जगणं जगणाऱ्या माणसाला कर्वे आडनावाची भूमिका करायला मिळाली. हे केवढं मोठं आहे. रधो कर्व्यांची भूमिका मला करायला मिळाली आणि रधो कर्वे हे गणितज्ञ होते. ते अतिशय शिस्तप्रिय माणूस होता. माझ्यासारख्या अस्ताव्यस्त माणसाला अशा शिस्तबद्ध माणसाचं काम करण्यासाठी खरोखरच मला मोल्ड करून घ्यावं लागलं. काही महिने मला तसं जगावं लागलं. मला असं वाटतं मी आंबेडकरांची भूमिका केलेली आहे, मी रधो कर्व्यांची भूमिका केलेली आहे, मी टिळकांची भूमिका केलेली आहे, मी हरिलालची भूमिका केलेली आहे. एखादी जी घडून गेलेली व्यक्ती आहे ती व्यक्तिरेखा करताना मला असं वाटतं की त्या माणसाचे विचार जितके जास्त आपण समजून घेऊ तितकी ती व्यक्तिरेखा खरी वठवायला मदत होते. तर रधो कर्व्यांचं संतती नियमाचं काम, समाज स्वास्थ्य मधलं काम, त्यांनी त्या त्या ज्या काळामध्ये ते विचार मांडले, त्या काळामधली त्यांची मनस्थिती, हे सगळं त्या स्क्रिप्टमध्ये चित्राताईंनी, अमोल पालेकरांनी इतक्या ग्रेट पद्धतीने, मिनल परांजपे नावाच्या आमच्या मैत्रीण आहे आमची, तिने रधो कर्व्यांवर खूप काम केलेलं आहे. ते सगळं मी समजून घेऊन रधो कर्वे करू शकलो, समजून घेतलं म्हणूनच करू शकलो असं मला वाटतं. मला असं वाटतं ह्या भूमिकेने मला आनंद दिला, त्या भूमिकेने मला आनंद दिला असं मला सांगता येणार नाही. आणि ही भूमिका करायला आवडेल वगैरे असं सांगणे, इतका मोठा अभिनेता मी अजून झालेलो नाही. आणि जे येईल ते चांगल्या पद्धतीने करायचं असं मला वाटतं. खूप गेले जवळपास 1 तासभर किशोर आपण खूप एक सगळा आयुष्याचा जो प्रवास आहे, अर्थात इथे थांबलेला नाहीये अजून, पुढे खूप वेगवेगळ्या वाट्यांनी तुमचा हा सगळा प्रवास जाणार आहे, चालू राहणार आहे. आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत. ही जी आजची तरुणाई आहे, म्हणजे
तुम्हाला मुलगा आहे, तरुण होतो आहे तो. अलीकडेच त्याच्या अनुषंगाने लिहिलेली एक टेक्स्ट की कविता मी नुकतंच Facebookवर वाचलं आणि वेळोवेळी तुम्ही त्या Facebookवर पण अतिशय विलक्षण असे ते छोटे-छोटे तुकडे असतात, पण ते इतके विलक्षण असतात की तुमच्या त्या सगळ्या नाटकाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामधली असतील, सिनेसृष्टीतले असतील, असे वेगवेगळी जी माणसं भेटली, भक्ती बर्वेंच्या बद्दल, नसीरुद्दीन शाहच्या बद्दल, आता अलीकडेच मुलाबद्दल पण मी वाचलं. खूप अप्रतिम असं लिहिलंय आणि मी आता ऐकणाऱ्यांना जरूर सांगेन, की Facebookवर किशोर कदम ॲक्टिव्ह असतात बऱ्यापैकी, तर नक्की ते वाचा. तर ही जी तरुणाई आहे, आजची तरुणाई, तर त्यांना काय म्हणजे मी असं म्हणत नाही, जे टिपिकल पद्धतीने, की बाबा संदेश द्या किंवा काहीतरी सांगा. कारण शेवटी कसं आहे, की आजच्या तरुणाईचं पण ते आजचं विश्व आहे. आपण त्यांना असे रेडीमेड उत्तरं देऊ शकत नाही. कारण आपला काळ, आपल्या समोरचं जगणं हे वेगळं होतं. आजच्या तरुणाईचं आव्हानं वेगळी आहेत. पण तरी काय सांगू इच्छिता किंवा कोणता दरवाजा आहे त्यांच्यासाठी असं वाटतं? अ, तुम्हाला म्हणजे काय व्हायचं आहे? हं. काहीही व्हायचं असेल, चित्रकार व्हायचं असेल, उद्योजक व्हायचं असेल, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असेल, कादंबरीकार, नाटककार, कवी, अभिनेता, डायरेक्टर, कॅमेरामन काहीही व्हायचं असेल, जर तुम्हाला ते चांगलं व्हायचं असेल, तर पूर्वसुरींनी काय करून ठेवलेलं आहे याची जाणीव याचा अभ्यास त्यांनी खूप आधी करायला पाहिजे, हे तर महत्वाचं आहेच. परंतु आत्ताचा जो बदललेला काळ आहे आणि सभोवताल आहे, आत्ताचं जे राजकारण आहे, आत्ताचं जे सगळं सैरभैरपण आहे, आत्ताचा जो भोवताल आहे, आत्ताची जी अस्वस्थता आहे, आत्ताची जी जातीयता आहे, आत्ताचं जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे, आत्ताचे जे फिनॉमिना आहे, हे सगळं समजून घेऊन आपल्या कामामध्ये कसं रिफ्लेक्ट करता येईल हे बघितलं पाहिजे. मला असं वाटतं फक्त पुस्तकातली कविता किंवा अभ्यासक्रमातलं सगळं मांडणंच महत्वाचं नाही, आत्मसात करणं महत्वाचं नाही, तर सभोवतालचं सगळं आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या काळामध्ये. कारण आत्ताचा काळ खूप क्रिटिकल आहे आणि आता आपण खूप ट्रान्झिशन पिरियड मधनं चाललेलो आहोत. तर आत्ताचं राजकारण, आत्ताचं समाजकारण, आत्ताच जी घालमेल आहे ती सगळी ती तुम्ही समजून घेतलीच पाहिजे असं मला वाटतं. वाह! खूपच अर्थातच हे सगळं आपण सतत अनुभवतो आहोत आणि तेच आता तुम्ही सांगितलंय. एक कविता मला माझ्यासमोर किशोर तुमची सगळी पुस्तकं आहेत. आणि तरीही मी बाऊल जो अ, अ, माझ्या संपूर्ण संग्रहामध्ये माझ्या घरामध्ये जो प्रचंड पुस्तकांचा संग्रह अर्थात तुमच्याही घरामध्ये आहे. आपण भेटलोय अनेकदा आणि मी बघितलंय तो सगळा घरामध्ये म्हणजे हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, प्रचंड वाचता तुम्ही. तर माझ्या हातामध्ये संग्रह आहे तुम्ही मला दिलेला भेट म्हणून आणि एक कवितेने मी याचा आपल्या या सगळ्या संवादाचा सांगता ज्याला म्हणूया ती सांगता करते. शेकोटी नावाची एक छोटीशी कविता आहे. किशोर कदम यांची विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, जी बाऊल या त्यांच्या अलीकडे आलेल्या महत्त्वाच्या संग्रहामधली आहे. नक्की वाचा हा संग्रह. तसं नेहमीच गारठलेलं असतं मन, पण तुझ्या नुसत्या असण्यानेच जणू मिळत राहते ऊब. उठत राहतात, विरत जातात ठिणग्या. मी उजळत राहतो, विरत जातो पुन्हा पुन्हा. तू नक्की कोण आहेस? तू नक्की कोण आहेस? दिवा आहेस, चांदणी आहेस, ज्वाला आहेस, की फक्त एक शेकोटी आहेस, कुणीतरी पेटवलेली? फक्त एक शेकोटी आहेस, कुणीतरी पेटवलेली? विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आणि सगळे आपण ऐकतोय मला एक शेकोटी पेटवलेली आहे किशोर कदम यांनी आणि त्या शेकोटीची ऊब आपल्यापर्यंत त्याने ते सतत पोहोचवलेले आहे. त्यांच्या अतिशय विलक्षण अशा अभिनयाच्या कारकिर्दीतून, त्यांच्या शब्दांमधून, त्यांच्या ओळी-ओळींमधून ही शेकोटीची ऊब घेऊन आपण पुढे जाऊयात आणि खूप सुंदर असा अतिशय मनमोकळा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातच ते आहे, की कुठल्याही प्रकारची अशी पोज घेणं किंवा एक असा स्टान्स घेणं, अशा प्रकारे किशोर कदम यांना मी गेली अनेक वर्ष 30 वर्ष झाले ते माझे मित्र आहेत अतिशय जवळचे स्नेही आहेत आणि अतिशय घरापासूनचा ऋणानुबंध आहे. त्यामुळे एक
अवलिया माणूस तर आहेच त्यांच्यामध्ये दडलेला. माणूस म्हणूनही एखादा माणूस किती नितळ, किती आरसपानी असू शकतो, हे आपण सगळेजण अनुभवतो आहोत. त्यांच्या कविता वाचा, पुन्हा पुन्हा त्यांचं सगळं पहा, त्यांना पुन्हा पुन्हा भेटा नवनव्या पद्धतीने, एवढं मी सांगते. आणि किशोर, खूप खूप छान वाटलं. मनःपूर्वक धन्यवाद. आपलं नातं इतकं औपचारिक नाहीये खरं तर, पण तरीही सर्वांच्या मनातली भावना मी व्यक्त करते. आणि पुन्हा आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही निमंत्रित करू, जेव्हा ऑफलाईन सगळं सुरू होईल, कोरोना पर्व संपेल, तेव्हा पुन्हा एकदा या आमच्या महाविद्यालयात. मी आपलं स्वागत करेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.